नमस्कार मंडळी, मी शुभांगी. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज ॲक्च्युली तुम्हाला जसं माहीतच आहे, व्हॅलेंटाईन वीक चालू आहे. सो मी चेतनसाठी एक सरप्राईज प्लॅन केलं आहे. ॲक्च्युली काय झालं ना, आम्ही बंगलोरला जेव्हा आलो, तेव्हापासून आमच्या दोघांना सोबत काहीच टाईम नाही मिळाला. आम्ही दुपारी बंगलोरवरून म्हणजे सॉरी, दुपारी आम्ही बंगलोरला पोहोचलो. त्यानंतर आम्ही रात्री झोपलो नव्हतो, तर आमचा अख्खा दिवस झोपण्यात गेलेला आणि रात्री आम्ही जेवण करून पुन्हा झोपलो. मग होता कालचा दिवस. सो काल झालंय की तो 9 वाजता ऑफिसला गेला आणि आम्ही उठलोच 8 वाजता होता. सो ब्रेकफास्ट करून पटापटा तो ऑफिसला निघाला. ऑफिसवरून आला 6:30 वाजता आणि पुन्हा त्याची एक मीटिंग होती जी संपली अराउंड 8 वाजताच्या जवळ काहीतरी संपली ती. त्यानंतर आम्ही पुन्हा डिनर केला आणि पुन्हा झोपी गेलो कारण की आम्ही त्या ट्रॅव्हलमुळे खूप थकलेलो होतो. सो आजचा दिवस पुन्हा निघालाय आणि आज सुद्धा सेम तेच झालंय. त्यांनी आपलं जेवण केलंय आणि ऑफिसला गेलाय. तर आता हा जो व्हॅलेंटाईन वीक चालू आहे, सो मी विचार केलाय की त्याच्यासाठी काहीतरी छान सरप्राईज करते. तर मी झेप्टोवरून रोज आणि रोज पेटल्स वगैरे मागवले, पण रोज पेटल्स अवेलेबल नव्हते. तर मी रोजेसच मागवलेत. आता विचार करते की मी पूर्ण डेकोरेट करते आणि त्याला सरप्राईज देते. तो ही जे रूम आहे ही दिली आहे चेतनच्या कंपनीने. सो माझ्यासाठी तर आता मी इथे क्वारंटाईन झाली आहे 5 दिवसासाठी. बघू त्यानंतर पुन्हा दुसरीकडे कुठे अजून क्वारंटाईन होणार होतं म्हणजे व्हावं लागणार आहे मला. आणि एक इतकी वाईट गोष्ट झाली आहे माझ्यासोबत. मला वाटलं की माझ्या बॅगचा वेट 15 kg पेक्षा जास्त होणार. तर मी माझा ट्रायपॉड सुद्धा आणला नाही आणि मला आता प्रत्येक व्हिडिओ असा हातात घेऊन किंवा कशाला तरी सपोर्टनी उभा ठेवून शूट करावं लागणार आहे. तर ॲक्च्युली मी आधी लावून घेते यार, कुठे कुठे फिरवणार आहे मी. फोन पकडू, माईक पकडू की डेकोरेट करू. डन. सो आता मी ॲक्च्युली पहिले चाय पिऊन घेते. त्या लोकांना मी आत्ताच बोललं की बाबा मला चाय आणून दे, मला चाकू आणून दे, मला प्लेट आणून दे. आणि मला असं म्हणतंय की बँगलोरमध्ये थोडंसं लँग्वेजचा इश्यू आहे. हा, तो मी पण फेस केलाय या हॉटेलमध्ये राहिल्यावरती. पण यार लोक खूप स्वीट आहे इथले, इतके छान बोलतात. जर मी आता हिंदी बोलले त्यांच्याशी किंवा इंग्लिश बोलले तर आणि त्यांना येत नाहीये, तर ते जाऊन दुसऱ्याला बोलवून आणतात आणि मग कम्युनिकेशन करायला लागतात. यार खूपच म्हणजे मला ते नेचर ना त्यांचं खूप आवडलंय, खूप छान वाटलंय. तो हा, बँगलोर इज अन सॉरी हा बँगलोर इज अ नाईस सिटी. बट यार खरं सांगू माझ्या महाराष्ट्राची, मला माझ्या पुण्याची खूप आठवण येते. जाऊ दे ते सर्व अपार्ट दिस साईड, बिकॉज आजचा व्हिडिओ स्पेशली आहे चेतनसाठी. सो याबद्दल आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये बोलूच शकतो ना. अरे यार किती शेक करते माझा फोन. ओके, सो आधी मी चाय पिते. थोडासा माझ्या लॅपटॉपच्या सपोर्टने असला डन. हा, डन. मी बाकी सामान घेऊन येते तयारी करायसाठी. मग समजत नाहीये कसे दिवस आले. आधी मुलं मुलींसाठी प्लॅन करायचे, मुलं मुलींना स्पेशल फील करवायचे. आता ज्यावेळेस आम्हाला स्पेशल फील करायची वेळ आली त्यावेळेस रिच्युअलच चेंज झालंय. नवऱ्यांना स्पेशल फील करवावं लागत यार. मला वाटलं होतं काल त्याचा ऑफिसचा पहिला दिवस होता. मला वाटलं की तो ऍटलिस्ट ऑफिसमधून येताना ऍटलिस्ट मला चॉकलेट तरी आणेल, काहीतरी घेऊन येईल. पठ्ठा
फोनवर बोलत बोलत घरी आला आणि मी मी त्याची बॅग चेक केली. तर बघते तर काय काहीच नाही. म्हटलं तुझ्या बॅग मध्ये काहीच नाहीये. अरे यार, मी फोनवर बोलत आलो ना, मी विसरून गेलो की काय घेऊ काय नाही. मग मी विचार करत आहे कुठे गेला माझा हा नवरा, जो मला 4 वर्ष आधी भेटला होता, जो माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट म्हणजे हा मला ही चॉकलेट आवडते, हा मला ते आवडते, असं करून माझ्यासाठी कितीतरी गोष्टी घेऊन यायच्या. जाऊ द्या, काही नाही होत. समजदार आहे, मी समजदार आहे. सो तो नाही स्पेशल फील करवला त्याने तर काय झालंय, मी तर करूच शकते. असं गरजेचं पण नाहीये की रिलेशनशिप मध्ये फक्त मुलांनीच एफर्ट्स घेतले पाहिजे. इतके ऍक्च्युली हे फुलं पण इतके सुंदर आले आहेत ना, मला हे सुद्धा तोडायची इच्छा नाही होत आहे, पण तोडते तोडते. आता मी पूर्ण हे फुलं तोडून घेते, त्यानंतर मी डेकोरेशन पण अर्ध्यापेक्षा जास्त करते आणि नंतर तुम्हाला पुन्हा भेटते. ओके, सो बाय. मी बोलली होती ना की मी माझं थोडीफार तयारी झाली की पुन्हा येते. तर मी दाखवते. मी ऍक्च्युली खूप काही तर नाही, पण थोडस केलंय मी माझ्या नवऱ्याला स्पेशल फील करायसाठी. तर ते अं, अशा टाईपचं केलंय. एक मिनिट कॅमेरा. हा मी ऍक्च्युली कॉरिडॉर मध्ये म्हणजे शोपीस ठेवला होता. मी त्यांना बोलले मला ना थोड्या वेळसाठी देता का हे, तर मी हे त्यांच्याकडून उचलून घेऊन आलेली आहे. हा सगळे स्पेशल. मी मस्क मेलन, हा बरोबर, कलिंगड, त्याचे ना मी असे हार्ट शेप मध्ये मी कट केलंय. यातलाच मला सर्वात जास्त वेळ लागलेला आहे. किती क्यूट दिसत आहे. इथे एक असा छोटासा हार्ट बनवलेला, स्पून आणि सोया स्टिक त्याला आवडतात म्हणून. ही चॉकलेट ऍक्च्युली माझी फेवरेट आहे. त्याला याच्यामध्ये रम अँड रेझन वाली आवडते, पण तो जास्त चॉकलेट खात नाही म्हणून माझी फेवरेट. आता मी हे लॉन्ड्रीला टाकलेले कपडे आहेत जे आलेत आणि नेमके आत्ताच आलेत. कुठे ठेवाव राव. टॉवेल टॉवेल टॉवेल, त्याची वेळ पण झाली आहे यायची. टॉवेल, एसी. मला एसीची गरज पडत नाही, पण तो ऑफिस मधून येईल त्याच्यासाठी रूम थंड करून ठेवते मी. अरे यार, प्लीज झिप्टोवाल्यांनो एक गोष्ट करा, नेक्स्ट टाइम तुम्ही रोज जर डिलिव्हर करत आहे तर त्याला असे चिकटपट्ट लावून नको डिलिव्हर करा, कारण की जो रोज देतोय ना त्याला खूप त्रास होतो हे काढायचा, आणि हे दिसायला सुद्धा छान दिसत नाही. आणि एवढी मोठी याला पन्नी लावून ठेवली आहे, आमच्या लँग्वेज मध्ये पन्नी, प्लास्टिक. मी स्वतःला खूप प्रो समजत होती या कामासाठी. आज मला माझी लायकी समजली की माणसाने तेवढंच बोलावं जेवढं, म्हणजे तेव्हाच बोलावं जी गोष्ट पूर्ण झाल्यानंतर. हे काय, हे कशी करते मी. हा ठीक आहे, आता थोडं बरं दिसते. सेलो टेप कुठे गेली, मी आता तिथे चिपकून ठेवलेली. फायनली खूप मेहनतीने त्याला मी चांगलं बनवलं. मी सकाळपासून मागून ठेवलेलं आहे. बरं असतं राव, ज्यांचे नवरे त्यांना सरप्राईज देते, ज्यांच्या बायका देतात त्यांना त्यांचे परिश्रम विचारा. आणि मला एवढं पण माहिती आहे, मी त्याच्यासाठी हे केलं, तो मला तेवढ्या पुरतं अप्रिशिएट करणार आहे आणि नंतर तो विसरून जाणार आहे की मी काही केलं पण होतं त्याच्यासाठी, किंवा मला काही असं स्पेशल फील करवेल किंवा काय, तो विसरणार आहे नक्की. मी
खूप ट्राय केलं की माझा फोन कुठेतरी ऍडजस्ट व्हावा ज्याने मी शूट करू शकेल, पण माझा फोन वर्टिकली कुठेच सेट नाही होत आहे. मी ट्राय केले की इथे ही विंडो आहे तिथे तरी लागला पाहिजे, पण नॉट पॉसिबल. तर मी एक जुगाड शोधून काढलाय. ही माझी बॅग आहे आमची. मी याच्या हँडलला पूर्ण वर घेतलंय आणि याच्यावरती मी माझा फोन लावून व्हिडिओ शूट करणार आहे. ऍक्च्युली मी हे म्हणजे माझ्या एक इंस्टाग्राम अकाउंट बनवलंय मी आणि माझ्या नवऱ्याने. कपल अकाउंट बनवलंय की त्याच्यावरती आम्ही काहीतरी पोस्ट म्हणजे अजूनपर्यंत मी त्याच्यावर एक पण पोस्ट नाही केली आहे. आम्ही विचार करतो की काहीतरी रील पोस्ट करू, पण आम्हाला इतका पण वेळ नाही मिळत आहे की म्हणजे सोबत वेळ नाही मिळत आहे. असं नाही की वेळ नाही मिळत आहे, सोबत आम्हा दोघांना वेळ नाही मिळत की आम्ही काहीतरी शूट करू आणि पोस्ट करू. सो आज मला असं वाटत आहे हा जो व्हिडिओ मी बनवेल हा आमच्या त्या अकाउंटवरती पहिला व्हिडिओ राहील. तर तुम्ही प्लीज त्या अकाउंटला सुद्धा फॉलो करा. मी ते इंस्टाग्राम अकाउंट खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍड सुद्धा करेल. सो प्लीज 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 फॉलो माय चॅनल, सॉरी फॉलो माय अकाउंट. तर मी आधी कॅमेरा सेट करते आणि तुम्हाला डायरेक्ट आता तेव्हाच भेटते. लिटरली अर्धा पाऊण तास झालाय मी चेतनची वाट बघताय. त्याचं ऑफिस सुटते 6 वाजता, काल तो आला 6:15. दॅट इज फाईन. म्हणलं ठीक आहे, जास्तीत जास्त आज कितीला येईल, 6:20. आता 7 वाजले आणि तो आला नाहीये. काय आमचे महाराज येत पण नाहीये आणि मी अशीच वाट पाहून ते थकणार आहे. पूर्ण माझा मूड स्पॉइल होणार आहे. तर आता तो आल्यावरती मी पुन्हा हा व्हिडिओ चालू करणार आहे. तेव्हापर्यंत मी इथेच बसून वाट बघते पुन्हा त्याची. सो बाय बाय, पुन्हा भेटते. ओपन आहे. म्हटल्या चढशील मायाबरोबर. माई कोण ए कॅमेरा मध्ये हाईड नको करू तू. विल यू बी माय व्हॅलेंटाईन? Yes. You have to be my Valentine. Yes, you have to be my Valentine. I love you. I love you. माझे कांदे. मेहपा मी कट केले, स्वतः कट केले आहे ते हाताने चाकू. हे ते मग सब करू का मी कट? ते नाही केलं. उचल. बघत मग एक नंबर दुखून जाईल. तू तर दे. Baby, my Valentine. ऑलवेज बेबी ऑलवेज. सो मी बोलली होती की काय बोलली होती तू? आम्हा दोघांना टाइम नाही भेटलाय. ना भेटला ना, आज पण नाही भेटला होता. आम्ही तर लेट, सॉरी मी लेट आलोय. काय करणार, ऑफिस मध्ये मीटिंग चालत गेल्या. अनरोमॅन्टिक पर्सन. चला, मी किती वेळची वाट पाहते माहित आहे? मी 6 वाजता मी हे सर्व करून ठेवलं होतं. असं सरक. सॉरी आपला ग्रोस पकड. आइये थांब, कॅमेरा घेऊन आली. मैं नो अप्रिशिएशन, नो तारीफ. बोलल्यावर का करत आहे तू? मी किती वेळची तयारी करून ठेवली आहे. मी काही अप्रिशिएशन नाही, काही नाही. एवढं मस्त बनवले तू. आपण अशी टाकू.
मी माझ्या व्हिडिओ मध्ये म्हंटलच होतं की मी करीन याच्यासाठी. म्हटलं हा तेवढ्यापुरत वाव 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 करत म्हंटल, आणि नंतर म्हटलं विसरून पण नाही की मी असं काही केलं होतं म्हणून. काय बरं एवढं मस्त केलं तुम्ही, किती मस्त केलं. असंच नाही केलं. किती भेटे रे तू. असं केलं. हे बघ, मी हे ज्यूस आता मागवले, चेरी ऑन टॉप. कारण की माझ्याकडे असं रेड कलर, सॉरी मी बसलेच नाही, माझ्याकडे असं रेड कलर मध्ये काही नव्हतं की मी असं लव्ह साठी काही हे करू. हे काय वॉटरमेलन ज्यूस. चेरी? चेरी ऑन टॉप मीन्स काहीतरी सुंदर त्याच्यावरती. अच्छा. चेरी ऑन टॉप मध्ये का तुम्ही चेरी ठेवणार? मला वाटतं खरंच चेरी ऑन टॉप. मी चेरी ठेवणार आहे का? दिल 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 दीवाना दिल सजना के माने ना, ये पगला है. अरे माझी फेवरेट चॉकलेट. दिखाते ऐसे. आपले फोटोज काढायला पण कोणी नाही, आपली रील बनवायला पण कोणी नाही. मी ट्रायपॉड पण नाही आणला. जाऊ दे, आता आपण बोलू व्हिडिओ. आम्ही थोड्या वेळाने पुन्हा तुम्हाला लोकांना जॉईन करतो. आता आमचा मी टाइम चालू आहे ना. हॅलो गाईज. आता माझं मजा आली का? सेलिब्रेशन झालं होतं असं अच्छा. पण बोलला. आज ना मी एक्सेप्ट नव्हतं केलं, एक्सपेक्ट नव्हतं केलं. ते टाकून टाकतो थोडंसं. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं होतं की एवढं चांगलं माझं सेलिब्रेट होणार, म्हणजे माझ्यासाठी हे एवढं सारं शुभी करणार, ते पण माझ्यासाठी. पहिल्यांदा केलं नाही, अगोदर पण केलं होतं, पण मला आठवत नाही त्या गोष्टी. मी झाले हर वेळेस करते, पण मी हर वेळेस विसरून जातो ना. माझी मेमरी थोडीशी छोटी आहे, इकडली. तर ना मी विसरून गेलो होतो, म्हणून तिने माझे केस अजून वळले. कसं आहे, केस आग झाल्यावर आठवण देतो है ना सगळ्यांना. असं इथे केस गायब होतात, हो तेव्हा बुद्धी वाढेल. हा हो, थोडीशी वाढून देजो, पण आता नको. टाकलं, माझ्या साडीचं लग्न व्हायचं आहे. त्याच्या पहिले सॉरी, टाकलं होणं चांगलं नाही दिसत. शोभला पाहिजे का नाही मी दुसरा नवरा म्हणून. नाही, माझी साडी म्हणून शोभली पाहिजे ती. बरोबर, म्हणून तर असं सेलिब्रेशन केलंय सुबीन माझ्यासाठी. स्पेशल प्रॉमिस डेच्या दिवशी. पण मला प्रॉमिस नाही दिला तिने. दिला का? नाही दिला ना. मी की तुझ्या मी अगोदर मी जिंदगी भर असंच तुला परेशान करत राहणार आहे. नाही यार, एवढ्या लवकर नको ना. म्हणजे मी प्रॉमिस घेणार होतो की तू हर रोज अशीच माझ्यासोबत राहशील का, केस ओढणारी नाही. कोणासोबत राहणार आहे मी हर वेळेस? माझ्याच सोबत राहणार, पण अशीच राहशील का, हा थोडासा डाऊट होता मला. मी चेंज नाही झाली. मी चेंज नाही झाली 5 वर्षामध्ये. साईज चेंज झाला पण तो साईज याचा सुद्धा साईज चेंज झालेला आहे. हो, माझा तुझ्यामुळे झाला ना. मग मी का माझा कोणामुळे झाला? माझ्यामुळे झाला का? आठवत नाही मला तसं मी काही केलं. तर गाईज, आज हिनं मला सेलिब्रेट केलं आणि स्वतः मारलं सुद्धा. तर हे शोभत नाही, हे शोभकीय का अशोभनीय आहे. अशोभनीय आहे, बरोबर. माझं ना थोडस उर्दू थोडं कम आहे. नाही, उर्दू नाही, मराठी थोडं समजून घ्या. ना याला मराठी येत आहे, हा, ना याला इंग्लिश इंग्लिश येत आहे, बरोबर येत आहे, ना उर्दू येत आहे. उर्दू ना याला उर्दू येत ना. आता बँगलोर मध्ये आहो, ना कन्नड येत. आहे. जगत कोणत्या भाषेमध्ये आहे? मी मातृभाषेत. तर तुले मले माझी माय बोली मातृभाषेत. तर तुले मले करून बोल ना तू. मला ना आता भूक लागली. मले ना आता भूक लागली आहे. हो, असं म्हण. मले आता भूक लागली आहे, जेवू आहे का? हो, इथे मी बनवतच बसली होती ना तू यासाठी. मग का बनवणं ते येताना तू मले पाहिजे म्हणजे पाहिजे,
येऊ पाहिजे. नाही देत बघ जे आज खायचं आहे आज आज माझा प्रॉमिस डे आहे. नाही माझा नाही आहे. माझा आज प्रॉमिस डे आहे आणि माझ्यासाठी अशी मी करते मग. प्रॉमिस करते की मी हम्म. याचं कधीच ऐकणार नाही. मी या नेहमी परेशान करेल. याचे पैसे मी नेहमी उडवेल की माझ्याकडे पैसेच नाही राहत. याच्यासाठीच नाही राहत, कारण की मी आधी सोडवून घेते आणि मी अशीच उडवेल का, कारण की याने दुसरे ते पैसे अजून माझ्या परवानगीशिवाय कुठे खर्च नाही. आणि मला नेहमी माहित पडलं पाहिजे की पैसे कुठे गेले. तर समजलं? माहित तर तो पडतेच. माझ्याकडून तुझ्यासाठी हे जिंदगी भरायचे प्रॉमिस आहे. हम्म. आणि आय लव्ह यू I ऑलवेज. love you so हौशी सारखा नको करू. हौशी केली. मग मी तर फक्त किस केली. नाही करत. आज मी माझी इच्छा होऊन राहिली दारू प्यायची आहे. तू पण फालतू नको बोलू. तू मी आपलं दारू आपलं पित नाही. आपलंच आपले प्रॉमिस कर. आपले 3 मी प्रॉमिस कर हा. ऍटलीस्ट. मी रोज असंच तुझ्यावर प्रेम करणार, तुझ्या गोष्टी ऐकणार आणि तू म्हणशील ते करणार. आय लव्ह यू. सो सो आम्ही आता आज हा आम्ही व्हिडिओ इथेच इथेच संपवत आहे. थांबवणार. हो. बोल ना, तू बोल ना, तू मला बोलू दे. आम्ही आज इथे आमचा हा ब्लॉग इथे संपवणार. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग ब्लॉग मध्ये. मध्ये. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. हा नेहमी चुकवतो म्हणून मी याचं तोंड दाबलेलं आहे. हो मला हा ना नेहमी बोलायला थोडासा त्रास होतोय. म्हणजे ते वर्ड्स असे आहेत ना कठीण कठीण. हो. चला मग भेटू. बाय. बाय.